विद्यार्थी मित्र हो, आपण अर्थशास्त्रामध्ये आत्तापर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, उपयोगिता विश्लेषण, मागणी विश्लेषणामध्ये मागणीची लवचिकता आणि पुरवठा विश्लेषण या प्रकरणांचा अभ्यास केला. तर आपल्याला पुढचं प्रकरण अभ्यासायचं आहे बाजाराचे प्रकार. साधारणतः अर्थशास्त्रात बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण किंवा स्थळ होय, पण अर्थशास्त्रामध्ये त्याची व्याख्या विस्तृत केलेली आहे. बाजार याला इंग्रजीमध्ये मार्केट हा शब्द वापरतात. बाजार म्हणजे असं एखादं ठिकाण की ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते. एवढी व्याख्या अर्थशास्त्राला अभिप्रेत नाही. अर्थशास्त्रात बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नसून अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये विक्रेते व ग्राहक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण करतात. याचाच अर्थ बाजार म्हणजे अनेक विक्रेते, अनेक ग्राहक यांच्यामध्ये संपर्क प्रस्थापित होऊन यांच्या माध्यमातून वस्तू व सेवांची देवाणघेवाण होत असते. अर्थात ऑगस्टिन कुर्नो या अर्थतज्ञांनी एक बाजाराची व्याख्या केलेली आहे की ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची शक्यता असते. याचाच अर्थ बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण किंवा स्थळ नसून असा एखादा भूप्रदेश की ज्या भूप्रदेशामध्ये असंख्य खरेदीदार आणि असंख्य विक्रेते इतके जवळ येतात किंवा त्यांच्या इतका जवळचा संबंध प्रस्थापित होतो, त्यांच्या विचारातून किंवा त्यांच्या देवाणघेवाणीतून संबंधित कोणतीही वस्तू असेल त्या वस्तूची एक विशिष्ट किंमत निश्चित होत असते. त्याला आपण बाजार असं म्हणतो. उदाहरणार्थ आपला असा प्रदेश की ज्या प्रदेशामध्ये साखरेची किंमत कशी निर्धारित होते, याचाच अर्थ महाराष्ट्र असेल आणि त्या महाराष्ट्रामध्ये साखरेचं उत्पादन झालेलं असेल, साखरेचे असंख्य विक्रेते आहेत, असंख्य ग्राहक आहेत. ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील देवाणघेवाण किंवा विचारातून साखरेची किंमत एक विशिष्ट निश्चित होते आणि अशा ठिकाणाला किंवा अशा वस्तूची किंमत समान होण्याची जी प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीला बाजार असं म्हटलेलं आहे. थोडक्यात बाजार ही संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधाचं एक जाळं आहे. ग्राहक वस्तू खरेदीसाठी बाजारात येतो, विक्रेते वस्तू विक्रीसाठी वस्तू आणतात आणि ग्राहक आणि विक्रेते यांच्यात विचारविनिमय होऊन त्या वस्तूची एक समान किंमत निश्चित होते. ही समान किंमत निश्चित होण्याची एक प्रक्रिया किंवा प्रवृत्ती यालाच बाजार म्हणतात. म्हणून बाजार एखाद्या ठिकाणापुरता मर्यादित नाही, तर तो असा एक भूप्रदेश आहे, भौगोलिक प्रदेश आहे की त्या प्रदेशामध्ये अनेक ग्राहक एकत्र येतात, अनेक विक्रेते येतात आणि त्यांच्यातून त्या वस्तूची एक समान किंमत निश्चित होण्याची प्रवृत्ती निर्माण होते. या गोष्टीला बाजार असे म्हणतात. आता बाजार कधी अस्तित्वात येतो की त्यासाठी 3 घटकांची गरज निर्माण होते. एक, बाजार निर्माण होण्यासाठी ग्राहक असला पाहिजे आणि विक्रेता असला पाहिजे. आता ग्राहक म्हणजे काय? वस्तू खरेदी करणारा, त्याला आपण ग्राहक म्हणतो. विक्रेते कोण? वस्तूची विक्री करणारा तो विक्रेता. वस्तू विकणाराही तिथं आहे, वस्तू विकत घेणाराही तिथं आहे,
विकणाऱ्यालाही ती वस्तू विकायला परवडली पाहिजे व विकत घेणाऱ्यालाही ती वस्तू योग्य किमतीत मिळाली पाहिजे. आणि त्या दोघांच्या संभाषणातून असे अनेक ग्राहक आहेत, अनेक विक्रेते आहेत. जर एखाद्या ग्राहकाला एखाद्या विक्रेत्याकडे वस्तू पसंत नसेल तर तो पुढच्या विक्रेत्याकडे जाणार आहे. याचाच अर्थ ग्राहक आणि विक्रेत्या यांच्या विचारात जे देवाणघेवाण निर्माण होते तेव्हा बाजार अस्तित्वात येतो. दुसरं, वस्तू व सेवांची खरेदी विक्री. बाजार निर्माण होण्यासाठी खरेदी विक्री हा घटक लक्षात आला पाहिजे किंवा हा घटक अपेक्षित आहे. वस्तूची खरेदी आणि विक्री झाली पाहिजे. खरेदीदाराला वस्तू मिळाली पाहिजे, विक्रेत्यानं ती वस्तू विकली पाहिजे. याचाच अर्थ पैशाच्या स्वरूपामध्ये पैसे घेऊन ती वस्तू खरेदी विक्री केली पाहिजे. ह्या दोन गोष्टी अपेक्षित आहेत. तर त्याचबरोबर आणखीन एक वस्तू बाजार निर्माण होण्यासाठी अस्तित्वात येण्यासाठी गरजेची आहे, ती म्हणजे वस्तूची किंमत. कोणताही विक्रेता अवाढव्य किंमत सांगू शकत नाही, कारण एकाच वस्तूचे अनेक विक्रेते आहेत. वस्तू घेणारे सुद्धा अनेक ग्राहक आहेत आणि या ग्राहक आणि विक्रेत्यांच्या मध्ये विचार विनिमय होत असतो. ग्राहकाला ती वस्तू जर पसंत असेल, वस्तू योग्य किमतीत मिळत असेल तरच ग्राहक ती वस्तू खरेदी करणार असतो. विक्रेता सुद्धा आपला नफा, त्या वस्तूची खरेदी किंमत आणि ह्या बाबी लक्षात घेऊनच त्या वस्तूची विक्री करत असतो. कोणताही विक्रेता तोट्यामध्ये वस्तू विकणार नाही याची काळजी विक्रेता घेत असतो आणि ग्राहकसुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त किंमत द्यायला तयार नसतो. याचाच अर्थ बाजार निर्माण होण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. 1 ग्राहक, 2 विक्रेते, वस्तू व सेवांची खरेदी विक्री झाली पाहिजे आणि 3 वस्तूची किंमत निश्चित असली पाहिजे. या व्यतिरिक्त हे 3 घटकच आवश्यक नाही, तर अजून 2 घटक आहेत की ग्राहक आणि विक्रेते यांच्यात जवळचा संबंध असला पाहिजेत. याचाच अर्थ विक्रेत्याने संबंधित वस्तूची गुण वैशिष्ट्ये ग्राहकाला पटवून दिले पाहिजेत आणि ग्राहकाचंही वैशिष्ट्य आहे त्या वस्तूची गुण वैशिष्ट्ये जाणून घेऊन योग्य ती किंमत ग्राहकाने सुद्धा दिली पाहिजे. आणि बाजाराचं ज्ञान, वस्तू विक्रेत्याला बाजार संबंधीचं ज्ञान असलं पाहिजे आणि वस्तू विकत घेणाऱ्याला सुद्धा बाजाराचं ज्ञान असलं पाहिजे. बाजारात वस्तूचा साठा किती आहे, वस्तूचा पुरवठा किती आहे, बाजारात वस्तूला मागणी किती आहे, या संबंधीचं ज्ञान ग्राहकालाही अपेक्षित आहे आणि विक्रेत्यालाही अपेक्षित आहे. यानुसार बाजाराचे वर्गीकरण आपल्याला करता येईल. अर्थात हे वर्गीकरण आपल्याला पेज नंबर 46 वरती पुस्तकामध्ये दिलेले आहे. आता स्थळानुसार, काळानुसार आणि स्पर्धेनुसार बाजाराचे काही प्रकार केलेले. त्यातला पहिला प्रकार की स्थळानुसार बाजाराचे प्रकार. पहिला प्रकार त्यामध्ये की स्थानिक बाजारपेठ. स्थानिक बाजारपेठ म्हणजे असा बाजार की ज्यात ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी त्या वस्तूची विक्री करतात. याचाच अर्थ स्थानिक बाजारपेठ ही मग ती एखाद्या आठवडा बाजारासारखी असते, गुरांच्या बाजारासारखी असते. या दृष्टिकोनातून स्थानिक बाजारपेठेपुरती ती मर्यादित असते. या बाजारपेठेचा विस्तार जास्त प्रमाणात झालेला नसतो. याचाच अर्थ वस्तू ज्या उत्पादन झालेल्या आहेत त्याच ठिकाणी त्या वस्तूची विक्री केली जाते आणि खरेदी करणारे सुद्धा त्याच परिसरातले ग्राहक असतात. अशा बाजाराला स्थानिक बाजारपेठ म्हणतात. दुसरा प्रकार आहे राष्ट्रीय बाजारपेठ. राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत किंवा देशातल्या देशात अस्तित्वात असतो. प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठेला त्या त्या देशातील नियम लागू होत असतात. महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, 2 राज्यामध्ये होणारा बाजार असेल, अर्थात त्या त्या बाजारासंबंधीचे काही नियम त्या मार्केटला किंवा त्या बाजारपेठेला अपेक्षित असतात. देशातल्या देशात ही बाजारपेठ अस्तित्वात असते. याचा अर्थ एका देशातच, मग ती 2 राज्यात असेल, एका राज्यात असेल, एका जिल्ह्यात असेल, अशा पद्धतीचा बाजार अस्तित्वात असतो. त्याला राष्ट्रीय बाजारपेठ म्हणतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला जागतिक बाजारपेठ असे म्हणतात. जागतिक बाजारपेठ याचा अर्थ आपल्या देशाच्या सीमा ओलांडून बाहेरच्या देशाशी केलेला व्यवहार किंवा बाजार होय. याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून वस्तू व सेवांची खरेदी विक्री करणं त्याला आंतरराष्ट्रीय बाजार म्हणतात. उदाहरणार्थ भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये होणारा बाजार, भारत आणि रशिया यामध्ये विमानासंदर्भात झालेला विमानांची खरेदी विक्री यासंबंधित झालेला बाजार हे आंतरराष्ट्रीय बाजाराचे स्वरूप आहे. याचाच अर्थ स्थळानुसार बाजाराचे 3 प्रकार कुठले? स्थानिक बाजारपेठ, उदाहरणार्थ नागोठण्यापुरती मर्यादित असलेली बाजारपेठ स्थानिक बाजारपेठ. राष्ट्रीय बाजारपेठ अर्थात मुंबई बाजारपेठ, बेंगलोरची बाजारपेठ, गुजरातची बाजारपेठ, दिल्लीची बाजारपेठ राष्ट्रीय बाजारपेठ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ भारताबरोबर अमेरिकेबरोबर केलेला व्यवहार, भारताबरोबर रशियाबरोबर केलेला व्यवहार. याचाच अर्थ आपल्या देशातून काही वस्तूंची सेवा अमेरिकेला निर्यात करणं, अमेरिकेकडून अपेक्षित असलेल्या वस्तू व सेवांची खरेदी करणं. याचाच अर्थ वस्तू व खरेदींचे आयात आणि निर्यातीच्या माध्यमातून जो व्यापार केला जातो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात. काळानुसार सुद्धा बाजाराचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे की अत्यल्प काळ. अत्यल्प काळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा ताबडतोब वाढवता येत नाही. उदाहरणार्थ एखाद्या वेळी एखाद्या वस्तूच्या जर किमती वाढल्या तर त्या वस्तूचं उत्पादन ताबडतोब वाढवता येत नाही, त्याला अत्यल्प काळ बाजार असं म्हणतात. याचाच अर्थ हा बाजार काही दिवसापुरता किंवा काही आठवड्यांपुरता मर्यादित असतो. याचाच अर्थ अत्यल्प काळातल्या बाजारपेठेमध्ये वस्तूचा पुरवठा ताबडतोब आपल्याला वाढवता येत नाही, त्याला अत्यल्प काळ असं म्हणतात. दुसरा बाजाराचा काळानुसार प्रकार आहे अल्पकाळ. अल्पकाळ हा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असतो. याचाच अर्थ अल्पकाळ या बाजारपेठेचा कालावधी हा 12 महिन्यापेक्षा कमी असतो. अशा काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात, उदाहरणार्थ जे उत्पादनाचे जे घटक असतात भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन यांच्या माध्यमातून आपल्याला या घटकांचा पुरवठा वाढवता येणे शक्य आहे. अत्यल्प काळामध्ये आपल्याला पाहिजे तो कस्टमर किंवा पाहिजे तो उत्पादक निवडता येणं अशक्य असतं. पण अत्यल्प काळामध्ये काळ हा 12 महिन्यापर्यंतचा असतो. त्यामध्ये 12 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान किंवा चांगल्या पद्धतीचा कामगार आपण उपलब्ध करू शकतो. काळानुसार तिसरा बाजाराचा प्रकार आहे दीर्घकाळ. दीर्घकाळ असा कालावधी होय की ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलता येणं शक्य असतो. उदाहरणार्थ दीर्घकाळामध्ये, दीर्घकाळ याचा अर्थ या बाजाराचा कालावधी हा 5 वर्षापेक्षा जास्त 5 वर्षापर्यंत असतो. म्हणजे 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत हा कालावधी असतो. उदाहरणार्थ 5 वर्षामध्ये आपल्याला पाहिजे त्या कुवतीचा कामगार किंवा पाहिजे त्या किमतीचं एखादं उत्पादन तंत्र, मशिनरी, फर्निचर आपल्याला उपलब्ध करण्यास वाव असतो किंवा संबंधित उत्पादनाचे घटक आपल्याला उपलब्ध करता येतात किंवा त्याचा पुरवठा आपल्याला करता येऊ शकतो. अशा बाजाराला दीर्घकाळ बाजार असं म्हणतात. आणि काळानुसार बाजाराचा चौथा प्रकार अतिदीर्घकाळ. अतिदीर्घकाळ याचा अर्थ 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेला काळ, ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाने, स्थिर आणि बदलते जे खर्च आहे ते सगळे आपल्याला 5 वर्षानंतर आपल्याला एखादी जमीन खरेदी करता येते, आपल्याला एखादा चांगला श्रमिक उपलब्ध करता येतो, चांगलं कृषी प्रधान तंत्र आपल्याला उपलब्ध करता येतं. याचाच अर्थ या बाजाराचा कालावधी हा 5 वर्षापेक्षा जास्त असतो, त्याला अतिदीर्घकाळ बाजार असं म्हणतात. याचाच अर्थ कालावधीनुसार बाजाराचे जे प्रकार पडतात त्यामध्ये अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ असे प्रकार पडतात. आणि शेवटचा जो प्रकार आहे बाजाराचा तो तिसरा प्रकार, त्याला स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार म्हणतात. आणि आपल्याला 12वीच्या पुस्तकामध्ये डिटेल जे अभ्यास करायचे आहेत ते स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत.
अर्थात त्यामध्ये आपल्याला पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे.